एवढा बावळट दिसणारा मवाली कंपनीचा मालक आहे म्हणे. खोटं बोलतोय तो. मी सांगते जानू, मी सांगते. तुझं अनिल रावांबरोबर ठरलेलं लग्न मोडावं म्हणून मुद्दाम हे तो खोटाच बोलतोय. अगं नाही तो खोटं बोलत आहे, तो खरं बोलतोय. गोखले गृह उद्योगाचा मालक आहे तो, श्रीरंग गोखले. तुला कसं माहित? अगं त्यानेच सांगितलं मला. आणि गोखले गृह उद्योगचं ना अकाउंट आहे आमच्या बँकेत, त्यामुळे सरांनाही माहिती आमच्या. म्हणजे आपल्याकडे आलेला तो गोखले गृहोद्योगाचा मालक आहे. मग तू का ओळख करून दिलीस त्याची अकाउंटंट म्हणून? मला तो अकाउंटंट वाटला होता. म्हणजे हा मालक आहे होय कंपनीचा? हो आई. आई हे बघ, आमचं प्रेम आहे एकमेकांवर आणि कदाचित लवकरच लग्न करू आम्ही. म्हणजे त्या कंपनीच्या मालकानं तुला लग्नासाठी विचारलंय? म्हणजे खरंच विचारलंय का त्यानं तुला लग्नासाठी? म्हणजे असं म्हटलंय का की माझ्याशी लग्न करशील का म्हणून? हो आई. मग तू काय म्हणालीस त्याला? मी काहीच नाही बोलले. म्हणजे त्याला माहिती आहे माझ्या मनात काय. बर जाऊ का मी आता स्वयंपाकाला? बरी आहेस? चहा गरम करून आणते, तू घे म्हणजे बरं वाटेल. हा माझा फोन सापडत नाहीये. फोन कुठे आहे माझा? शी बाबा, कुठेतरी ठेवते आणि मग मला आठवतच नाही. श्री उठ. का? माझा फोन तुझ्या खाली आहे. तुझा फोन माझ्या खाली का असेल? असेल रे बाबा, चुकून असेल. उठ ना श्री, उठ. तू पण ना उठ. बघ नाहीये. मग काय, मला अर्जंट फोन करायचा आहे. मी तुझ्या फोनवरती फोन लावतो. बघ जरा, निदान वाजल्यावर कळेल तरी कुठे आहे ते. काय झालं? वाजतोय? बंद आहे. अरे म्हणजे चार्जिंग पण संपलाय. अरे 1:30 झाला, फोन मेलाय माझा. अरे मग काय, कुठे ठेवते माझ्याच लक्षात राहत नाही. आई माझ्या फोनवर बसल्या नव्हते. आई आई मी तुझ्या फोनवर बसलेली नाहीये. आई चुकून. मला कळत नाही का ग? कधी कधी नाही कळत ना आपल्याला. वेंधळ्यासारखा कुठेतरी फोन ठेवतेस तू आणि मग शोधत बसतेस. नीट ठेवायला काय झालं तुला? शोधला आहे, नाही सापडत आहे. श्री मला फोन करायचा अर्जंट. फोन ए बघ, ह्याच्यावर कर. नंबर नाही आठवते ना पण. कर्म तुझं. हॅलो हॅलो, हॅलो, ऐकू येत नाहीये. हॅलो, काय झालं? काही नाही.
मला उठवल्याशिवाय ना चैन नाही पडणार तुला. पहा आहे घाच आपलं. कामात तू कशाला? मी 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 बघते ना, तू कामात लक्ष ठेव तुझ्या. हॅलो. हा हॅलो. हॅलो हॅलो काय ग, काय झालं? हॅलो. अरे काहीच ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो. घरी कशाला केला फोन? इंडिया सेक्रेटरी आहेस ना? सार्वजनिक काम आहे, हिशोब चोख ठेव. हो, जमा खर्च आणि अहवाल तुम्हालाच लिहायचे. बाबा तुझी खारी संपली, आज येताना घेऊन येते. हा बरं. आटपलं का तुझं? हो. मोबाईल मस्त. जानू, साडीत खूप छान दिसतेस ग. थँक्यू. ए आई, तुला चहा आणू? तुमचा झालाय का? आत्ताच दिला आणते. वा. अय्यो, ठीक आहे. अगं तू घे ना घोटभर. अगं माझं झालंय. बरं का जानू, हा मी रात्रभर खूप विचार केला. म्हटलं आपलं काय, आम्ही आज आहोत, उद्या नसू. शेवटी संसार तुला करायचे. तुझ्या सुखातच आमचं सुख आहे. आणि तुला पसंत असेल मुलगा तर आम्ही कशाला नाही म्हणू. हे बघ, तू जे ठरवशील ना ते मान्य आहे आम्हाला. लग्न म्हणजे काही खेळ आहे का? तुम्ही दोघं एकमेकांना पसंत आहात ना, माझी काही ना नाहीये. त्या अनिल रावांचं कशाला एवढं दडपण घ्यायचं? पुन्हा आले ना बोलायला तर ठणकावूनच सांगेन त्यांना, माझ्या पोरीकडे नजर वर करून पाहायचं नाही तुम्ही. जरा आगाऊच आहे तो माणूस. आई, अगं तापात बोलतेस तू काही सगळं? घाबरे. सारासार विचार करून बोलतीये मी. जानूच्या सुखातच माझं सुख मानायचं ठरवलंय मी. तू सांग त्यांना, म्हणावं आमची परवानगी आहे, आमच्याशी पण भेटा, बोला. हा, सांग त्यांना. हिला कळलंय वाटतं तो अकाउंटंट नाहीये. शिवाय कुठलं एवढं मतपरिवर्तन व्हायला. अहो, काही झालं तरी आई आहे मी तिची. ही एवढीशी होती ना तेव्हापासून सांभाळलंय मी तिला. सख्या आई नसली म्हणून काय झालं, पोरीसाठी जीव ते ते तुटतो माझा. आजवर आपण काही जे काही सहन केलेलं आहे ते तिच्या वाट्याला येऊ नये म्हणून सगळी मरमर करते मी. जानू, जानू पटताय ना बाळा तुला तरी? हो आई. जानू, काल जरा अतिच वागले ग मी. तू फार मनावर घेऊ नकोस ना त्याचं. काय झालंय, वय व्हायला लागलंय ना आमचं, त्यामुळे ताण अगदी असह्य होतो. आता आम्ही कुठे एवढी तळणी ताठी आहोत.
विसरून जा. मी काल काय बोलले ते. बरं आई, निघू का मी आता? बाबा येऊ? हो ये, सावकाश जा. झाला का चहा? अगं राहू दे राहू दे राहू. ठेवते मी ठेवते. आणि ऐक, त्यांना सांग म्हणावं आईने बोलावले. हा येते. बाय. आठवणीने सांग त्यांना. ए तू बोलावलंयस ना. काय हो, कंपनीचा मालक म्हणजे प्रॉपर्टी किती असेल? करोडोंची. काय करोडोंची असेल? कंपनीचा मालक. हाय. हाय. साडी का, काही विशेष आहे? नाही, सहजच. अच्छा, तुला कोणी सांगितलंय का की तू साडीत खूप छान दिसतेस म्हणून? काय काय नाही. असा का बघतोयस मग? तुझ्या चेहऱ्यावरनं आता नजर हटवताच येत नाही. श्री, मला ऑकवर्ड फील होत आहे. सॉरी, आय कांट हेल्प इट. अरे पण तू बस स्टॉपवर काय येतोयस अजून? असंच, मला आवडतं म्हणून. पण आता कळलंय ना मला सगळं. पण मला कुठे काय कळलंय अजून? काय कळलं नाहीये तुला? हेच, तुला जे काही कळलंय ना त्यातलं मला काहीच कळलेलं नाहीये. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर ते कुठे मिळालंय? तुला सगळं माहितीये. नको ना येत जाऊस आता इथे. जोवर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोवर मला इथे यावंच लागेल. श्री, आता गप्प बसा. ओके, मी गप्प बसतो, तू बोल. प्लीज ना, आता पुरे. सांगणार नाहीयेस? काय? हेच जे मला ऐकायचंय ते. काय ऐकायचंय तुला? अच्छा, ऑलराईट. नको ना त्रास देऊस. त्रास तू देतेस मला. मला नाही जमत आहे. प्रयत्न तर कर ना. दिस इज नॉट फेअर. प्लीज. कधी? नाही माहिती. का? मला लाज वाटते. लाजलीस की खूप छान दिसतेस तू. माझी बस आली, मी जाऊ? प्लीज ना. नको ना जाऊस. खूप उशीर होतोय. तू आय लव्ह यू म्हणणारच नाहीयेस का? मला ऐकायचं असलं तरी.
आता नाही. मग केव्हा? हात सोड ना प्लीज. कधी? लवकरच. हात सोड ना. खूप क्यूट दिसतेस. थँक्यू. जीजूंनी सांगितलं वाटतं. गप्प बसा गीता. काही लाजतेस किती? लाजलीस की सुंदर दिसतेस? जीजूंनी सांगितलं ना. गीता, मी बोलणार नाहीये तुझ्याशी. असं काही नाहीये. जान्हवी, माझं अफेअर 3 वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे मी यात तुला सिनियर आहे. मला बनवायचा प्रयत्न नको करूस. बरं मला एक सांग, तू सांगितलं होतंस का तुझ्या बॉयफ्रेंडला? काय? तेच ग, मी त्याला खूप काही काही सांगत असते. तू कशाबद्दल विचारतेस? आय लव्ह यू म्हणालीस त्याला? हो, रोजच म्हणते. रोज? का? काही नाही. म्हणजे असं काही वाटत नाही का? त्यात काय वाटायचंय? तू त्याला सांगितलं नाहीयेस अजून? हा, म्हणजे मनातल्या मनात बोलायला प्रॉब्लेम नसतो, पण तू समोर आला तर नाही होत. लाज वाटते. त्यानं सांगितलंय? हो. मग तुला न सांगायला काय झालं? अगं असं कसं? हे बघ, मनातल्या मनात म्हणत असशीलच ना, तसंच एकदम मोठ्यानं म्हणायची प्रॅक्टिस कर. जमेल तुला आपोआप. असं होतं. सगळ्या पहिल्या गोष्टींचं खूप महत्व असतं, मग ते आयुष्यभर लक्षात राहतात. तू मोठ्यानं म्हणायची प्रॅक्टिस कर, जमेल तुला आपोआप. आलेच मी. तू आय लव्ह यू म्हणणारच नाहीयेस का? मला ऐकायचं असलं तरी प्रयत्न तर कर ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. वा 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 जान्हवी, शाबास. परत एकदा. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू.